चला तर मग मुस्लिम कायद्यातील हिबा म्हणजे काय ते समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर हिबा म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलेली भेटवस्तू. तर या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत, चला एक नजर टाकूया. कोणताही हिबा किंवा देणगी वैध ठरण्यासाठी या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देणाऱ्याची इच्छा स्पष्ट आणि स्वखुशीची असावी. आणि हो, देणगी स्वीकारणारी व्यक्ती अस्तित्वात तर हवीच, पण तिने ती स्वीकारायलाही हवी. आणि तिसरी अट जी सर्वात महत्त्वाची आहे, मालमत्तेवरचा ताबा पूर्णपणे सोडून देणं. पण असं काय होऊ शकतं की एखादी देणगी अवैध ठरेल? चला पाहूया. उदाहरणार्थ, जी व्यक्ती अजून जन्मालाच आलेली नाही, तिला दिलेली देणगी अवैध मानली जाते. तसंच भविष्यात येणाऱ्या पिकांसारख्या गोष्टींची देणगीही देता येत नाही, कारण त्या अस्तित्वातच नसतात. म्हणजे एखाद्या अटीवर अवलंबून असलेली देणगी, जसं की लग्न केलंस तर घर देईन, ही अवैध ठरते. पण मग एक प्रश्न येतो, हिबासाठी लेखी करार लागतो का? आणि गंमत म्हणजे नाही, तोंडी दिलेली देणगी सुद्धा लेखी देणगी इतकीच प्रभावी असते. याचाच अर्थ कागदपत्रांपेक्षा प्रत्यक्ष ताबा देणं हे जास्त महत्वाचं आहे. हे उदाहरण बघा, करार नोंदणीकृत आहे, पण ताबा दिला नाही, तर ती देणगी अपूर्णच. बरं, दिलेली देणगी परत घेता येते का? चला, हा मुद्दा समजून घेऊया. एक सरळ नियम आहे. मालमत्तेचा ताबा देण्यापूर्वी देणगी कधीही रद्द करता येते. पण एकदा का ताबा दिला की काही परिस्थितीत देणगी कायमची होऊन जाते. इतकंच नाही, तर सुन्नी आणि शिया कायद्यांमध्ये देणगी रद्द करण्याच्या नियमातही फरक आहेत. पण लक्षात घ्या, मुस्लिम कायद्यात फक्त हिबाच नाहीये. सदका नावाचा एक वेगळा प्रकारही आहे. सदका म्हणजे धार्मिक पुण्य मिळवण्यासाठी दिलेली देणगी, आणि ती एकदा दिली की परत घेता येत नाही. आणखी एक प्रकार आहे हिबा बिल इवाज. ही खरं तर मोबदल्यात दिलेली देणगी आहे, म्हणजे एका प्रकारची विक्रीच. थोडक्यात सांगायचं तर हिबाची वैधता 3 गोष्टींवर टिकून आहे: घोषणा, स्वीकृती आणि ताबा. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न: कागदपत्रांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देणारा हा कायदा मालकी हक्काच्या आधुनिक कल्पनांना आव्हान देतो का?